नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज ना आम्ही चाललोय पुन्हा एकदा गावाला म्हणजे माझ्या माहेरी। कारण खास आहे, विशेष आहे, कारण उद्या आहे माझ्या चुलत भावाची हळद। जायचं होतं तर खरं आधीच। आपल्याला माहेरी जायला कोणाला नाही आवडत नाही का? मला सुद्धा फार आवडतं। तर कालच जायचं होतं, तर आज आम्ही निघालोय। काही कारणास्तव लेट झालाय। असं गावात येताच असं मस्त मंडपचं डेकोरेशन आम्हाला दिसलं। हे आहे नवऱ्या मुलाचं घर। छान डेकोरेशनचं काम चालू होतं। ऑलमोस्ट सगळं झालं होतं आणि असं डेकोरेशन बघत मी आमच्या घरी पोचले। आणि मग काय, इथे श्रिया आणि छकुली, ताई माझी आधीच आली होती, त्याच्यामुळे श्रिया आणि छकुली मस्त जेली खात बसल्या होत्या। नंतर श्रियाला झाला होता खोकला, छकुली मस्त कोरफड घेऊन आली होती। श्रिया कोरफड खाल्लं की खोकला कमी होतो असं म्हणणं होतं छकुलीच्या पप्पांचं। त्याच्यामुळे मग छकुलीला सवय आहे आधीपासूनच, ती कोरफड खात होती। तिला मी असा गर काढून देत होती आणि श्रियाच्या समोर तिला भरवत होती, जेणेकरून श्रियाने सुद्धा थोडंसं खावं आणि थोडासा तिचा खोकला कमी व्हावा, हाच ह्याच्या मागचा उद्देश। पण छकुली मस्त खात होती, पण श्रियाने काही तोंडातच घेतलं नाही। त्याच्यानंतर मस्त अशी जेवणाची पंगत बसली होती आणि त्याच्यामध्येच नितूला, म्हणजे नवरदेव आहेत भावी, ज्याचं उद्या हळद आहे, त्याला केळवणासाठी आईने बोलवलं होतं। तर त्याचंसुद्धा इथे मस्त जेवणाचं ताट केलं आणि त्याला वाढलं। छान झालं होतं, सुंदर झालं होतं जेवण वगैरे केलं आणि आम्ही थेट पोचलो लग्न घरी। अशी मस्त अशी तयारी झाली होती। उद्याच्या हळदीचं स्टेज सजलं होतं, मस्त मंडपचं डेकोरेशन झालं होतं आणि मित्रमंडळी, नातेवाईक यांनी सर्वांनी उपस्थिती लावली होती। हळदींच्या आदल्या दिवशी ना आमच्याकडे असं येतात सगळेजण, काही मदत असेल किंवा काही काम असेल किंवा आणि काही करायचं असेल तर असं। तर इथे सगळ्या महिला जमल्या होत्या, कोणी मेहंदी काढत होतं तर आणि कोणी काही करत होतं, तर असं सगळं चालू होतं आणि मस्त मज्जा मस्ती चालू होती। आणि मुलीचं लग्न असलं की मुलीची मेहंदी खास असते, पण आम्ही काय इथे करवल्या कमी नाही आहोत। आम्ही करवल्याने सुद्धा इथे छान मस्त मेहंदीचा कार्यक्रम करत घेतला होता। आणि इथे ना आईस्क्रीमसुद्धा खात होतो आम्ही, कोणीतरी आईस्क्रीम दिलं होतं खायला। अशीच मी बाहेर गेली पुन्हा एकदा की किती लोक वाढलीत बघायला। तर ह्या आहेत काकी, नवरदेवाची आई। तर मग इथे भरपूर अशी नितूची मित्रमंडळी, गावातली मुलं वगैरे किंवा नातेवाईक असे सगळे जमले होते आणि मस्त असं वाटत होतं की आजपासूनच लग्न सोहळा आहे का काय, असं सगळं चालू होतं लग्न घरी। लग्न घर असलं ना की सगळी कशी गडबड गोंधळ, काही ना काहीतरी चालू असतं। आणि लग्नाचं मुळात हळदीचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे वडे। हे आहेत आमच्या नितूचं नाव खरं आहे नितीश, आम्ही त्याला प्रेमाने नितू असं म्हणतो। कधी नितीश हे नाव तोंडात सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे मी आता नितूच म्हणते। हे आहेत नितूच्या लग्नाचे वडे। आमच्याकडे वडे म्हणजे खास असतात, वडे नाही तर हळदच नाही असं असतं। तर हे असे भरपूर सारे वडे ह्या नितूच्या मामाकडच्याच आहेत महिला, त्या मस्त वडे करतात। ही ना आहे नितूची मामी आणि पलीकडे बसलेत मामा। हे एवढे टाकी भरून आहेत ना, ते सगळं आहे की नाही वड्यांचं पीठ आहे। तर आज रात्र म्हणजे आता जवळजवळ 12-12:30 झालेत, त्याच्यानंतर त्या म्हणतायत की उद्या सकाळपर्यंत वडे होतील म्हणून। एवढे वड्यांचं पीठ होतं, जवळजवळ 150 ते 200 किलो आसपास वडे असतील। तर हे असे सगळे वडे चालू आहेत। हे नितूचे आहेत मामा आणि हे असे सगळे वडे झाले होते आणि वडे झाले म्हटल्यावर मग खायला पण सुरुवात केली होती। सगळे वड्यांचं वाटप वगैरे जे येतील त्यांना देत होते। आमच्याकडे अशी पद्धत आहे की हळदींना जे येणार त्यांना वडे खायला पण देणार आणि घेऊन पण जाणार, त्याच्यामुळे वडे जेवढे करू ना तेवढे कमीच पडतात, असं आहे ह्या वड्यांचं। हे वडे ना हळदींचेच वडे खावेसे वाटतात, मला सुद्धा फार आवडतात आणि ना हे शिळे झाल्यावर आणखीन छान वाटतात चहासोबत खायला। आम्ही खूप सगळ्या आवडीने वडे खात असतो। असे हे आहेत वडे आणि आमचे खास। आणि मग इथे हा आहे नवरदेव, तर त्याच्यासुद्धा मेहंदी काढायची होती, तर दिव्या बसली होती काढायला मेहंदी आणि मग ती काढत होती मेहंदी। आणि हा आहे राजवीर, आमचा सोनीचा मुलगा।
आणि तो बघत होता मामाच्या कशी मेहंदी काढते, ही छकुली सगळे मेहंदी दाखवत होते, सगळ्यांच्या हातावर मेहंदी होती आणि हे सगळे दाखवत होती. ही सोनी आहे मेन करवली आमची आणि ह्या मामी आहेत मगाशी मी जसं सांगितल्याप्रमाणे, आणि मागे आहे इकडे ती आमची सगळ्यात छोटी आत्या आहे. इथे माझी ह्या आहेत नवरदेवाची आई. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे ह्यांना म्हणतात सोयरी. आता ह्यांच्या मुलाचं लग्न आहे की नाही, तर ह्यांना म्हणतात सोयरी. त्यांच्या माझी ताई मेहंदी काढत होती. इकडे माझी आई बसली आहे आणि ही 2 नंबरची करवली म्हणजे आमची मोहिनी लाजते, मेहंदी पण दाखवते. आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलो. मी इथे मेहंदी काढते, ही नीतूची सख्खी आत्या म्हणजे माझी पण आत्याच आहे. मी हिच्या मेहंदी काढते. आमच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट असतं मेहंदी काढायचं, जे येईल त्याला मग आम्ही असं छान मेहंदी काढत असतो. आणि इथे मोहिनीशी मी गप्पा मारते आणि ही आमची आहे सगळ्यात छोटी आत्या, एकदम हौशी आहे. ती पण मेहंदी दाखवते आणि व्हिडिओ शूट करत होती माझी काकी. त्याच्यानंतर मी त्यांना पण घेतलं, त्यांनी पण त्यांची मेहंदी दाखवली आणि इथे सगळेजण मेहंदी दाखवण्याचा कार्यक्रम करत आहेत. व्हिडिओ काढतोय ना म्हणून मग काहीतरी करायचं म्हणून हाय बाय असं काहीतरी. ही इकडे संध्या आत्या, ती पण तिची मेहंदी दाखवून हाय हाय करते. छकुली आहे. सगळे मस्त मेहंदीच्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. इथून पुढचे 2-3 व्हिडिओ जे असणार आहेत हे आमच्या नीतूच्या लग्नाचे असणार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.